नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल की आतापर्यंत आपण इयत्ता 9वी भूगोलामधले पहिले 3 चॅप्टर वगैरे कव्हर करत आलेलो आहोत आणि हा जो आपला व्हिडिओ असणार आहे हा बाह्य प्रक्रिया भाग 1 चा लास्ट पार्ट आहे. तर बाह्य प्रक्रिया भाग 1 याच्यामध्ये आपण काय काय बघितलं? सुरुवात आपण याने केली होती की पृथ्वीचा जो काही वरचा थर आहे, तर त्याच्यावरती म्हणजे बेसिकली पृथ्वीवरती ज्या ठिकाणी आपण राहतोय त्या ठिकाणी कुठल्या प्रक्रिया होतात किंवा त्याच्यामुळे कुठली भूरूपं वगैरे तयार होतात हे सगळं आपण बघितलं. त्यानंतर आपण पाहिलं होतं की आता ही भूरूपे तयार होण्यासाठी ज्या प्रक्रिया कारणीभूत आहेत, मग त्यामध्ये कायिक विदारण असेल किंवा त्यामध्ये आपण पाहिलं होतं की एकतर रासायनिक विदारण आहे. कायिक विदारणामध्ये आपण पाहिलं होतं की तापमान असेल किंवा दाब आहे, किंवा दहिवर वगैरे आहे, बेसिकली पाण्याचं गोठणं वगैरे आहे. तर या सगळ्यामुळे जे काही परिणाम होतात आणि भूरूपे तयार होतात त्याला आपण बोललो होतो की ते काय आहे, कायिक विदारण आहे. त्यानंतर रासायनिक वितरणामध्ये आपण पाहिलं होतं की ज्या पण रासायनिक गोष्टी आहेत, मग भस्मीकरण वगैरे आपण बघितलं होतं की साधारणतः दगडामधलं जे पण लोह खनिज वगैरे आहे, ते जेव्हा रासायनिक अभिक्रिया करेल वातावरणातील ऑक्सिजनशी किंवा पाण्याशी वगैरे, तर त्यामुळे जे काय होणार आहे प्रक्रिया, तर त्या विदारणाला आपण बोलणार आहोत की ते रासायनिक विदारण आहे. त्यासोबतच नेक्स्ट जर आपण बघायचं म्हटलं तर ते आहे जैविक विदारण. आता जैविक विदारण म्हणजे काय? तर जैविक म्हणजे काय? जिवंत. आता जिवंत मध्ये काय काय आहे? तर जिवंत प्राणी असेल किंवा इव्हन झाडं पण जिवंत आहेतच. तर या घटकांमुळे किंवा या सजीवांमुळे जर कुठल्याही प्रकारचं विदारण होत असेल, विदारण म्हणजे काय? हे आपण पाहिले दगडाला भेगा पडत असतील, दगड फुटत असतील, दगडांना चिरा पडत असतील, तर हे सगळं जे आहे तर ते काय आहे? जैविक विदारण. तर असं जर होत असेल जैविक घटकांमुळे किंवा सजीवांमुळे, तर त्याला आपण काय म्हणणार आहोत? जैविक विदारण असं म्हणणार आहोत. कायिक आणि रासायनिक वितरणांशिवाय जैविक कारणांनी देखील खडकांचे वितरण होत असतं. जैविक कारण म्हणजे काय? हेच जे पण कीटक आहेत, मुंगी आहे, साप आहे, झाडं आहेत, ही सगळी काय आहेत? जैविक गोष्टी आहेत. गोष्टी म्हणजे जीव आहेत, सजीव आहेत. ठीक आहे. तर यांच्यामुळे जर कुठल्याही प्रकारचं विदारण झालं तर त्याला आपण म्हणणार आहोत जैविक विदारण. तुम्ही अनेकदा किल्ल्यावरती गेला असाल तर तुम्हाला बघायला मिळतं की किल्ल्यावरती म्हणजे बुरुज असेल, दगड-बिगड जे काही असतील, तर त्यांच्यावरती अशी शेवाळं वाढतं किंवा असं काहीतरी असं कुठलं तरी असं वनस्पती टाइप काहीतरी दगडातून वगैरे बाहेर आलेलं असतं किंवा इव्हन जर तुम्ही या ठिकाणी पाहिलं तर तुम्हाला बघायला मिळते की दगडातून झाड वगैरे आलेलं आहे. एक मिनिट हा, कुठे गेला? हा, तर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते की हा जो दगड आहे, हा दगड फुटून ह्यातून झाड वगैरे बाहेर आले. म्हणजे त्या झाडाने एवढं बल लावलेलं आहे दगडावरती की त्याने दगडाला असं तोडलं आणि त्याच्यामधून ते झाड जे आहे तर ते बाहेर आलेलं आहे. तर हे काय आहे? एक प्रकारचं जैविक विदारण आहे. ठीक आहे. तर याच्यामुळे काय झालं की दगडाला भेगा पडल्या, दगड फुटला गेला. कशामुळे? झाडामुळे. तर याच्या मागचं कारण काय आहे? झाड. आणि झाड सजीव असल्यामुळे किंवा कुठल्याही सजीव कारणामुळे जेव्हा होतं तेव्हा त्याला आपण काय म्हणणार आहोत? जैविक विदारण म्हणणार आहोत. ठीक आहे. त्यानंतर आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की आता या झाडांची जी मुळं आहेत तर ती खोलवर गेलेली असतात आणि दगड जे आहेत तर ते या ठिकाणी सुटे होतात. त्याच्यानंतर हं. आता ही जी झाडाची मुळे आहेत तर ती वाढली जातात आणि खडकाच्या कणाकणांमध्ये ताण निर्माण होतो आणि त्यामुळे हे सगळे खडक जे आहेत तर ते फुटू लागतात. आता अर्थात जेव्हा झाडाची मुळे एकतर खूप मजबूत आहेत, खूप जुनं आणि खूप बेसिकली तुम्ही हे बघितलं असेल वडाचं झाड वगैरे कसं असतं एकदम मजबूत, एवढं मोठं त्याचं खोड असतं. त्याची ती सगळी जी काही मुळं आहेत तर ती दूरवर पसरलेली असतात. इव्हन हे पिंपळाचं झाड असेल, वडाचं झाड असेल, जी पण अशी मोठी-मोठी झाडं असतात. तर ही जी काही मोठी-मोठी झाडं आहेत त्यांची मुळांमध्ये म्हणजे त्यांची मुळं इतकं ऊर्जा लावतात त्या दगडाला, बल लावतात, ऊर्जा नाही बल लावतात, की त्यामुळे काय होतं दगडाला भेगा पडतात, त्याचे तुकडे होतात. ठीक आहे. आणि त्यांच्यामध्ये अशा पद्धतीने विदारण बघायला मिळतं. इव्हन तुम्ही इथे पण बघू शकता, की असं एक जुनं असं एक भूतबंगला टाइप वगैरे असतं ना, त्याप्रमाणे दिसतंय हे. आणि खूप वर्ष अर्थात या ठिकाणी काही हालचाल बघायला नाही मिळत आहे. त्यामुळे इथे असं शेवाळ वगैरे उगवलंय किंवा हे झाडाची मुळं वगैरे इथून आलेली आहेत आतमध्ये वगैरे. तर हे काय आहे? एक प्रकारचं जैविक विदारण आहे. तुम्ही हे पण बघितलं असेल कधी मुंग्यांचं वारूळ वगैरे बघितलंय का? म्हणजे ते दगडाचं नसतं, मातीचे ढिगारे असतात. वाळूचे, मातीचे ढिगारे असतात आणि त्यामध्ये मुंग्या ज्या आहेत ना, तर ते वारूळ बनवतात. म्हणजे असं साधारणतः शंकू आकाराचं वगैरे असतं आणि मुंग्या इथून जाऊन आतमध्ये खोल असं त्यांचं असं जे पण राहायचं कॉलनीज आहेत, तर ते बनवतात. तर अशा पद्धतीने हे मुंग्यांचं वारूळ आहे. तर मग आता हे जे वारूळ आहे, तर ते तयार करताना उंदीर, घुशी, ससे यांच्यासारखे इतर जे काही प्राणी किंवा कृमी कीटक वगैरे आहेत त्यांची पण तर बिळं असतात. फॉर एक्झाम्पल तुम्ही हे बघितलं असेल, की असं सपोज करा की एखादं काहीतरी दगड वगैरे किंवा भिंत आहे. यातून उंदीर जे आहे तर ते असे बीळ वगैरे करतात. म्हणजे उंदराने काय केलं एवढा जो पार्ट आहे तर तो
काढून टाकला. हे पण तुम्ही इमॅजिन करा असं म्हणजे की साधारणतः असं एक गरमीचे वगैरे दिवस आहेत मोस्टली आणि कुत्र्यांना वगैरे जर झोपायचं असेल तर ते असं पायाने माती बाजूला करतात, छान खड्डा करतात थंडावा मिळावा म्हणून आणि त्याच्यामध्ये ते झोपतात. तर सिमिलरली त्याने काय केलं, खनन केलं, त्याने ते माती बाजूला काढली. याच्यामध्ये पण ह्यांनी हा जो पार्ट आहे तर तो बाजूला काढला. सेम विथ वारुळामध्ये पण तेच झालं. तर बेसिकली हे प्राणी काय करतायत, खणतायत ना, ती जागा जी आहे तर ती खणतायत आणि त्यामुळे त्या प्राण्यांना आपण काय बोलतो, खनक प्राणी असं बोलतो. ठीक आहे. तर खनन करणारे हे जे प्राणी आहेत, ज्याच्यामुळे विदारण घडून येते, तर ह्याला आपण खनक प्राणी असं म्हणतो. त्याशिवाय अनेकदा खडकांवर शेवाळं असतं, शेवाळं म्हणजे बेसिकली हे जे तुम्हाला बघायला मिळतंय, असं दगडांवर वगैरे इथे शेवाळं उगवलंय. या ठिकाणी दगड फुल वगैरे उगवलेलं आहे. म्हणजे एका प्रकारचं फंगस आहे ते. तर या सगळ्या किंवा शेवाळं एक प्रकारचं वनस्पतीच आहे असं आपण म्हणू शकतो. तर हे सगळे वनस्पती जे आहे तर ते वाढतात आणि त्यामुळे पण या खडकांचं काय होतं, विदारण. ठीक आहे. तर तुम्ही तुमच्या आसपासच्या परिसरामध्ये पण अशा प्रकारे आता पावसाळा आहे, तर पावसाळ्यामध्ये तुम्हाला जास्त हे बघायला मिळत असणार. कारण बेसिकली तुम्ही बघत असाल की झाडं पण पावसाळ्यामध्ये अशी सुकलेली असतात, ती एकदम हिरवी होतात, झाडांची वाढ होते. तर याच्यामुळे पण मोठ्या प्रमाणावरती काय होतं, जैविक विदारण होतं. त्यानंतर इव्हन तुम्हाला बघायला मिळते की जे पण असे दगडं पडलेली असतात आसपास रस्त्याच्या, त्याच्यावरती पण पाणी बसून म्हणजे त्याच्यावरती पाणी पडून पडून त्या ठिकाणी अशा पद्धतीने काय होतं, दगडफूल, शेवाळं वगैरे तयार होतात. तर हे काय आहे, जैविक विदारणाचे उदाहरणं आहेत. आता त्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे विस्तृत झीज. विस्तृत झीज म्हणजे काय? तर खडकांचे सुटे झालेले जे काही तुकडे आहेत, तर ते फक्त आणि फक्त गुरुत्वीय बलामुळे जेव्हा उताराच्या दिशेने सरकू लागतात, तेव्हा त्याला आपण म्हणणार आहोत विस्तृत झीज. फॉर एक्झाम्पल तुम्ही बघितलं असेल, की एखादं डोंगर वगैरे असेल मोठं किंवा टेकडी वगैरे असेल, इथे पण बघू शकता. तर वरती जे जे दगड आहेत, तर आता एखादा मोठा दगड असेल, काही कारणास्तव तो त्याचे तुकडे वगैरे झाले असतील, तर ते सुट्टे झाले ना आता दगड. मग ते उतारावरून काय होतात, दगड खाली येतात. आता अर्थात तुम्हाला माहिती आहे, की पृथ्वीकडे गुरुत्वीय बल आहे. तर त्यामुळे पृथ्वी काय करते, हे जे म्हणजे कुठली पण गोष्ट आपण पण जरी उडी मारली तरी पृथ्वी आपल्याला खाली खेचते. तर सिमिलरली हे जे दगड आहेत ते उतार असल्यामुळे इथे जे काही गुरुत्वाकर्षण बल आहे ते या दगडांना खाली खाली खेचण्याचं काम करतं. सो त्यामुळे काय होणार आहे, हे दगड वरून खाली सरकू लागतात. सो कधीही जेव्हा खडकांचे जे तुकडे आहेत किंवा सुटे झालेले जे तुकडे आहेत ते जेव्हा उतारावरून खाली फक्त आणि फक्त गुरुत्वीय बलामुळे, फक्त आणि फक्त ग्रॅव्हिटेशन फोर्समुळे खाली सरकू लागतात, तेव्हा त्याला आपण बोलतो ते काय आहे, विस्तृत झीज आहे. तर ही क्रिया वर्षानुवर्ष होते. म्हणजे असं नाही की काल दगड फोडले आणि आज लगेच खाली घरंगळत आला, असं नाहीये. एक तर दगड फुटतात पण कशामुळे, आपण बघितलं जैविक कारणामुळे वगैरे दगडांना तडा जाऊ शकतो. दुसरी गोष्ट अशी पण आहे की मोठी मोठी जी झाडं आहेत तर ती त्यांची मुळं या दगडांना पकडून ठेवायची कामं करतात. बट आता असं आहे की वृक्षतोड केली जाते. सो त्यामुळे ती मुळं काही आता दगडांना पकडून वगैरे ठेवत नाहीयेत. सो त्याच्यामुळे पण दगड सुटे होत आहेत आणि मग अगेन गुरुत्वीय बलामुळे ती खाली खेचली जात आहेत. अजून कारण असं आहे की तुम्ही बघता की आता असं डोंगरावरती वगैरे असेल किंवा टेकड्या किंवा जे पण असे मोठे मोठे भूरूप आहेत त्यावरती रस्ता बनवण्यासाठी खोदकाम केलं जातं किंवा ते दगड फोडले वगैरे जातात. सो त्याच्यामुळे मोठे मोठे दगड फोडल्यामुळे अगेन ते दगडाचे तुकडे जे आहेत तर ते गुरुत्वीय बलाने खाली ओढले जातात. सो हे पण एक प्रकारची विस्तृत झीज आहे. तर अशा ठिकाणी आता हे जे सगळे वरचे दगड आहेत ते खाली आले तर ते एकावरती एक असे चढत जाणार आणि या ठिकाणी एक शंकू आकाराचं जे आहे तर ते असं तुम्हाला बघायला मिळतं, ढिगारा बघायला मिळतो. तर विदारण प्रक्रियेतून सुट्या झालेल्या कणांची हालचाल केवळ गुरुत्वीय बलामुळेच होत असेल, म्हणजे इतर कुठलंही नाही. हे मॅन्युअली कोणी खाली नाही टाकत आहे दगड, ते स्वतःहून खाली आले किंवा कुठल्या तरी इतर प्रक्रियेमुळे असे कोणी वरून खाली टाकत नाहीये. फक्त आणि फक्त जेव्हा गुरुत्वीय बलाने येत असणार तेव्हाच त्याला आपण काय बोलणार आहोत, विस्तृत झीज बोलणार आहोत. आता ही जी विस्तृत झीज आहे, आता तुम्हाला मी काय सांगितलं की उतारावरून खाली येतं. आता इमॅजिन करा की उतार खूप तीव्र आहे. तीव्र म्हणजे काय, की असा साधारणतः उतार आहे, हा तीव्र आहे म्हणजे एकदम असा स्ट्रेट उतार आहे. दुसरा एक उतार आहे तो असा आहे की एकदम असा एक मिनिट असा काढूयात आपण. असा एकदम हळू म्हणजे तीव्र नाही, एकदम असा मंद उतार आहे. तर आता बघा, एखादा दगड जो की इथे आहे आणि जास्त उतार असेल तर ऑफकोर्स तो पटकन खाली येणार आहे. एखादा दगड जो की इथे आहे आणि त्याचा उतार एवढा कमी आहे तर त्याला खाली यायला वेळ लागणार आहे. सो मग तीव्र गतीने होणारी विस्तृत झीज आणि मंद गतीने होणारी विस्तृत झीज अशा प्रकारचे दोन विस्तृत झीजचे प्रकार आहेत. तुम्ही हे ऐकलं असेल, आय गेस तुम्हाला 5वीला वगैरे किंवा 6वीला ही घटना होती माळीण गावची, की पुण्यामध्ये जे माळीण गाव आहे तर तिथे पण दरड कोसळली होती. सो दरड कोसळल्यामुळे काय झालं होतं, की वरचा जो काही जमिनीचा भाग आहे तो पूर्णतः म्हणजे वरून जो जमिनीचा भाग आहे तर तो पूर्णतः खाली आला होता आणि खाली जे गाव आहे किंवा पूर्ण जे माळीण गाव आहे त्या गावामध्ये सगळी शाळा, घरं वगैरे जे पण आहे त्याच्यावरती येऊन पडल्यामुळे एका रात्रीत ते गाव नाहीसं झालं होतं.
सो हे पटकन झालं, म्हणजे असं नाही ना की असं 2-3 दिवसापूर्वी असं एक थोडासा भाग खाली आला, मग परत थोडासा भाग खाली आला, असं नव्हतं झालं. जे काय झालं ते पटकन झालं होतं. लाईक भूकंप कसा पटकन होतो, सो त्याच्यामुळे त्याला आपण काय म्हणतो, तीव्र गतीने होणारी विस्तृत झीज. सो दरडी कोसळणं असेल, भूस्खलन अगेन जमिनीच्या जमिनीखाली सरकत येणं असेल, जमीन खचणं असेल. जमीन खचणं म्हणजे ही पॅरलल लाईन आहे, एवढी जमीन आहे. पण काहीतरी कारणास्तव काहीतरी हालचाली होतात आणि त्यामुळे फॉर एक्झाम्पल हा जो पार्ट आहे जमिनीचा तर हा खाली खचला गेला किंवा खाली गेला. जसे की तुम्हाला इथे बघायला मिळते. हा इथे बघायला मिळते. तर आता याच्यामध्ये कसं आहे की वरती अशी पूर्ण जी ग्रीनरी आय मीन हिरवळ आहे तर ती अशीच होती. पण काही कारणास्तव काय झालं, हा जो भाग आहे तर तो खाली गेला त्याच्या आधीच्या हाईट पेक्षा. सो त्याला आपण बोलणार आहोत जमीन खचणं. तर बेसिकली हे जे सगळे तुम्हाला उदाहरणं बघायला मिळतात, भूस्खलन असेल, दरड कोसळणं असेल किंवा जमीन खचणं वगैरे आहे, तर या सगळ्या हालचाली खूप जलद गतीने होतात. असं नाही की आज थोडासा पाठ झाला, उद्या थोडासा पाठ झाला, असं नाहीये. सो अनेकदा अशा हालचाली खूप जास्त विध्वंसक असतात कारण त्या जलद गतीने होत आहेत आणि अ, सूचना नाही मिळत आहे आपल्याला की इथे दरड कोसळणार आहे किंवा इथे काय होणार आहे, सो दॅट आपण तिकडची मनुष्यहानी वगैरे कमी करू शकू, असं नाही करू शकत आहे. सो तीव्र उतार असल्यामुळे जे काही दमट हवामानाचं ठिकाण आहे, मोस्टली तुम्हाला हे बघायला मिळेल ज्या ठिकाणी खूप मोठे मोठे कडे वगैरे आहेत. असं वाळवंटाच्या ठिकाणी वगैरे तुम्हाला नाही बघायला मिळणार की दरड कोसळते किंवा भूस्खलन वगैरे होत आहे. पण ज्या ठिकाणी मोठे कडे आहेत, मोठे डोंगर, पर्वत वगैरे आहे, बेसिकली जे पण समुद्राच्या आसपासचं दमट हवामानाचं ठिकाण आहे, त्या ठिकाणी तुम्हाला अशा हालचाली बघायला मिळतात. तर विदारित पदार्थांचा उतारावरती मोठा थर जो आहे तर तो तयार तयार होतो आणि अशा प्रदेशामध्ये जेव्हा पाऊस पडतो, आता अर्थात हे जे दगड आहेत तर ते सुटे झालेले असणार किंवा त्याच्यामध्ये छेद असणार म्हणजे भेगा पडलेल्या असणार. आता जेव्हा पावसाचं पाणी येईल तेव्हा ते त्या भेगांमध्ये जाणार. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल हा दगड आहे, या ठिकाणी अशा भेगा आहेत, पावसाचं पाणी आलं, या भेगांमध्ये गेलं आणि मग त्याच्यामुळे काय होतं, हे पाणी या दगडांमध्ये मुरलं जातं. आता ऑफकोर्स एखाद्या स्पंजचं एक्झाम्पल घेऊ शकतो आपण, की स्पंज आधी हलका आहे, पण त्याच्यामध्ये पाणी मुरलं की तो जड होतो. म्हणजे त्याचं आकारमान वाढतं. सिमिलरली जेव्हा याच्यामध्ये पाणी जाणार आहे या दगडाच्या भेगांमध्ये, तर पाणी जाऊन जाऊन याचं वजन वाढणार आहे आणि वजन वाढल्यामुळे काय होतं, की हा जसं की आपण इथे बघितलं उताराच्या दिशेने दगड खाली येतोय. आता ह्याचं वजन आधी कमी होतं, सो तो थोडा कमी गतीने खाली येईल. पण जेव्हा याचं वजन वाढेल पाणी मुरून-मुरून, तेव्हा हा अजून जलद गतीने खाली येणार. सो असं करत-करत हे जे दगड आहेत किंवा हे जे विदारित पदार्थ वगैरे आहेत, तर ते खूप जास्त गतीने उताराच्या दिशेने सरकतात आणि मोठ्या प्रमाणावर खाली कोसळतात. इथे पण तेच एक्झाम्पल दिलंय पुण्यामधलं माळीण येथे झालेला जो काही अपघात आहे तर तो. तर कित्येक पदार्थ खाली सरकण्याऐवजी ते जागेवरच खचतात. हां, आता हे दगड खाली कोसळले, पण व्हॉट इफ की ते खाली नसते आले तर? मग ते याच ठिकाणी खाली खचले गेले असते, ज्याला आपण जमीन खचणं असं म्हणतो. इव्हन आपण हे पण बघितलं की जमीन खचणं वगैरे भूकंपाने पण होतं. म्हणजे जमिनीला तडा जातो आणि मधला भाग जो आहे तो खाली खचला जातो. तर सेम तेच आहे. भूकंप आपण ऑलरेडी प्रिव्हियस चॅप्टरमध्ये बघितलाय. नेक्स्ट आहे मंद गतीने होणारी विस्तृत झीज. मंद गतीने म्हणजे काय, हळू झीज होते. असं एका क्षणात किंवा पटकन असं काही होत नाहीये. त्याच्यामुळे थोडंसं कमी विध्वंसक आहे ते तीव्र गतीने होणाऱ्या विस्तृत झीजपेक्षा. कमी उताराच्या व सर्वसाधारणपणे कोरड्या हवामानामध्ये, कोरडं हवामान म्हणजे काय? बेसिकली आपण मानू शकतो की हे त्या ठिकाणी होणार आहे ज्या ठिकाणी कडा किंवा मोठे पर्वत, मोठ्या-मोठ्या असे हे नाहीयेत, भुरुपं नाहीयेत, त्या ठिकाणी होऊ शकतं. तुम्ही वाळवंटाचं वगैरे एक्झाम्पल घेऊ शकता किंवा ज्याही ठिकाणी कोरडं हवामान असेल असं एक्झाम्पल घेऊ शकता. जे समुद्राच्या आसपासचा मोस्टली दमट भाग नाहीये अशा ठिकाणी. तर या ठिकाणी मंद गतीने झीज होते. याच्यामध्ये माती सरकणे ही जी क्रिया आहे तर ती जास्त प्रमाणामध्ये होते, ज्याला आपण मातलोट वगैरे म्हणतो. म्हणजे बेसिकली काय होतंय, की इथे जी माती आहे ती सरकत-सरकत आली, इथली सरकली, इथे सरकली, असं बेसिकली माती सरकण्याची वगैरे प्रक्रिया या ठिकाणी होत आहे बेसिकली. तर हे काय आहे, मातलोट त्याला आपण म्हणतो. इव्हन तुम्ही जर बघितलं असेल तर जे बर्फाच्छादित म्हणजे ज्या ठिकाणी बर्फ वगैरे कोसळतो, अशा प्रदेशामध्ये सीमावर्ती भागामध्ये जे उतार आहे तर तो मंद गतीने होतो आणि जे बर्फ आहेत अर्थात त्या त्या ठिकाणी मोठे पर्वत वगैरे नसतील आणि कमी उतार असेल, तर तो बर्फ वगैरे कमी उताराने असा थर-थरने सरकणार ना. तुम्ही कधी हे बघितलं असेल मध सरकताना म्हणजे तुम्ही असं मध टाकलं असेल एका ठिकाणी आणि एका ठिकाणी पाणी टाकलं असेल, तर मध असं लेयर बाय लेयर हळू पुढे सरकतं. असं पटकन नाही सरकत बिकॉज ऑफ विस्कोसिटी जास्त आहे, पण तो मुद्दा सायन्सचा आहे. तर ज्या पद्धतीने तो असा थरथराने पुढे सरकतो, तर सिमिलरली इथे पण तेच होतंय मंद गतीने होणाऱ्या विस्तृत हालचाली. आय मीन विस्तृत झीज. त्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे खनन किंवा त्याला आपण अपक्षरण बोलू शकतो. तर विदारण आणि विस्तृत झिजेप्रमाणे खनन ही पण एक प्रकारची बाह्य प्रक्रिया आहे आणि ती पण अनेक कारक कारक म्हणजे काय अनेक घटकांमार्फत घडून येते. जसं की वारा हे कारक आहे किंवा म्हणजे कारण बेसिकली कशामुळे होतीये किंवा वाहतं पाणी कारण आहे. जसं की आपण बघितलं आता जे पण
भूरूप बनली ती बनलेली आहेत की दगडावरती काहीतरी दगड म्हणजे जो पण जमिनीचा वरचा भाग आहे त्याच्यामध्ये दगड माती वगैरे सगळं येणार. तर याच्यामध्ये पाणी गेलंय किंवा याच्यामध्ये पाणी जाऊन गोठलंय किंवा याच्यावरती काहीतरी रासायनिक प्रक्रिया झालीये असं काही झालं असेल तर आपण बघितलं की तिथे काय होतं विदारण होतं तिथे विस्तृत झीज वगैरे होते. पण वाऱ्यामुळे जी वाळवंटामधली माती वाळू बेसिकली वाळवंटामधली जे काही वाळू वगैरे असेल तर ती वाऱ्यामुळे अशी घेऊन म्हणजे सरकवली जाणार तिचे असे ढिगारे बनणार तर हे पण एक प्रकारचं भूरूप झालं राईट. सो मग या ठिकाणी वारा कारणीभूत आहे त्या भूरूपांसाठी. तर याला आपण काय बोलतो खनन किंवा याला आपण काय बोलतो अपक्षरण जे की आपल्याला पुढच्या पाठामध्ये पाहायचंय की वारा वाहतं पाणी हिमनदी सागरी जल भूजल या सगळ्यामुळे जे काही खनन होतं किंवा या सगळ्यामुळे जे काही भूरूपे तयार होतात तर ते आपण बघणार आहोत पुढच्या पाठामध्ये. तर खननाचे कारके आणि त्यामधून तयार होणारी जी भूरूपे आहेत यांचा अभ्यास आपल्याला पुढच्या पाठामध्ये करायचा आहे. आणि पुढचा पाठ तोच आहे बाह्य प्रक्रिया भाग 2 ज्यामध्ये वाऱ्यामुळे नदीमुळे सागराच्या लाटामुळे कशा पद्धतीने भूरूपे तयार होतात किंवा कशा पद्धतीने येस भूरूपे मग ती अर्थात जमिनीवरची असतील किंवा समुद्र आहे तर समुद्राच्या आतली जी जमीन आहे त्याच्यावरचे असतील. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पुढच्या पाठामध्ये पाहायच्या आहेत. आय होप की हा पूर्ण पाठ तुम्हाला समजला असेल. 4 पार्ट्स मध्ये आपण हा डिवाइड केलेला होता. थँक यू सो मच फॉर वॉचिंग अँड सी यू इन द नेक्स्ट सेशन. बाय.